नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावर आणि विषय आहे योग्य मनस्थिती आर्थिक यशाची खरी गुरुकिल्ली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी स्वागत करूया त्यांचं स्टुडिओमध्ये. नमस्कार, स्वागत आपलं. शशांक रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग शशांक रावले यांच्याकडून जाणून घेऊया योग्य मनस्थिती आर्थिक यशाची खरी गुरुकिल्ली कशी आहे या विषयावर. लगेचच चर्चेकडे वळतोय. आजचा जो विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे की योग्य मनस्थिती हीच खरं तर आर्थिक यशाची गुरुकिल्ली. म्हणजे नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण जे काही आहोत ओके ते आपण आपली मनस्थिती कशी आहे किंवा आपण आपल्या माइंडला कसं ट्रेन करतो, आपल्या माइंडला कसं वाढवतो, त्या हिशोबाने आज आपण आपलं जग घडत असतं. ओके, मी अनेकदा लोकांना पाहिलेलं आहे की अनेक लोक करणार जे करणार हो ना ते करतात, पण मानेच्या वर जेव्हा तुम्ही खर्च करता माइंडवरती आणि ह्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा खर्च करता, यावर तुम्ही नुसतं पैसेच नाही म्हणत आहे, तुमचा वेळ आणि तुमचं मेहनत हे सगळं जेव्हा खर्च करता त्यावेळी तुमची खरी डेव्हलपमेंट होते. जेव्हा तुम्ही ह्याच्या खाली जेव्हा खर्च करता त्यावेळी तुमची फिजिकल डेव्हलपमेंट होते, जी की आयुष्यामध्ये जरूर नक्कीच गरजेची आहेच आहे. पण जर तुम्हाला खरोखर आर्थिक यश पाहिजे, जर तुम्हाला सगळ्या दृष्टीने यश पाहिजे असेल, तुम्हाला ह्याच्यावरती भरपूर जास्त काम केलं पाहिजे. ओके, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, जे की फार महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. जर खरोखर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल आणि जर आपण आपलं जे तुमचं जे फील्ड आहे त्यामध्ये आपण चांगलं यशस्वी होईल, तरच आपल्याकडे चांगला पैसा येईल आणि तरच आपलं आर्थिक प्रगतीही होईल. ओके, तर तसं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे काय आपल्या आयुष्यात होतं हा सगळा माइंड गेम आहे. ओके, म्हणजे तुम्ही जे काय अचीव करता आयुष्याचे, तुमचं माइंड कसं काम करतं, तुम्ही माइंडला कशाने ट्रीट करता, माइंडला कसं तुम्ही कमांड देता, त्यावरती तुमचं अख्खं आयुष्य डिपेंड असतं. तर हा सगळा माइंड गेम आहे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे की आयुष्यामध्ये सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचं असेल ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. ओके, यू शुड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिला तर तुम्ही म्हणा पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट कराल. जर तुम्ही निगेटिव्ह राहिला तुम्ही आपोआप निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट कराल. जर तुम्ही पॉझिटिव्ह, तुमच्या आजूबाजूचं मे बी जग पूर्ण निगेटिव्ह असेल, पण तुम्ही पॉझिटिव्ह राहिला, तुम्हाला जे काय करायचं आहे, जे काय तुम्ही विचार करता त्यावर तुम्ही ठाम राहिला आणि पॉझिटिव्हली तुम्ही काम करत राहिला, तुम्हाला कळत जाईल की आजूबाजू पूर्ण जग तुमचं हे पॉझिटिव्ह होत चाललं आहे. तर हे करणं फार गरजेचं असं मला वाटतं. आज मी स्वतःच्या आयुष्यात देखील तेच केलं. ज्यावेळी मी म्हणतो ना फुल सकारात्मक राहिलो, प्रत्येक गोष्टीमध्ये मी पॉझिटिव्ह राहिलो. आज आम्ही शेअर बाजार, ट्रेडिंग, गुंतवणूक करतो. जेव्हा आम्ही कोणाला शेअर ॲडवाईस देतो की बाबा हा शेअर तुम्ही खरेदी करा, आम्ही त्यावर कॉन्फिडन्स असतो, आम्ही पॉझिटिव्ह असतो, म्हणून बरोबर आम्ही पॉझिटिव्ह शेअर्स निवडून काढतो, बरोबर लोकांना चांगल्याने फायदा होतो. जर मी निगेटिव्ह असेल बाबा हा खरोखर फायदा देईल की नाही देईल, म्हणजे मी स्वतः कॉन्फिडंट नाही आहे, तर लोकांना कदाचित तेवढा फायदा, मी चुकीचं मे बी डिसिजन घेऊन बसेल आणि माझं आणि लोकांचं सगळ्यांचं नुकसान होईल. तर पॉझिटिव्ह राहणं हे फार गरजेचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणायची अशी की म्हणजे ह्या आपल्या आजचा जो विषय आहे त्यामध्ये मला सांगायला आवडेल ते म्हणजे मी असं म्हणतो की दॅट व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तुम्ही जे काही जगाला देता तेच तुम्हाला रिटर्न मिळतं. म्हणजे तुम्ही काय विचार करता, तुम्ही जसा विचार करता, तुम्ही जसं आपला माइंड चालवता तसं तुमच्या आतनं ते बाहेर निघतं आणि तुम्ही जे जगाला बाहेर देता तसंच तुम्हाला रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही चांगले असाल, तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल, ओके, तुम्ही जर निगेटिव्हिटी नसाल, तर आपोआप तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह लोक आणि तुमची जी विचारसरणी आहे, तुम्हाला जे काय आयुष्यात अचीव करायचं आहे त्या रिलेटेड तुमच्याबरोबर लोक कनेक्ट व्हायला सुरुवात होतील. जर तुम्ही निगेटिव्ह राहिला, तुमच्या आजूबाजूला तशा टाईपचीच लोक जमा होतील, कारण तसे तुमचे ते विचार जुळत राहतात, फ्रिक्वेन्सी जुळते त्याला आपण म्हणतो. तर त्यावर आपला हा पूर्ण आजचा विषय आहे. अगदी खरं तर मानसिक स्थिती ही फक्त मला तर वाटतं आर्थिक यशाची गुरुकिल्ली नाही, तर संपूर्ण जे काही आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं त्या सगळ्यासाठीच आपली मानसिक स्थिती सगळ्यासाठी कारणीभूत असते. आपण मगाशी डिस्कस करताना बोललात की आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते एक प्रकारचा माइंड गेम असतो, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. हे थोडंसं आपण आणखी याचं विश्लेषण करूया, आणखी थोडंसं एलॅबोरेट करूया. पहिले एक मला बोलायचं की अनेक लोक मला बोलत असतात की बाबा ना मला ही गोष्ट पॉसिबल नाही, मला हे जमणार नाही आहे, ओके, हे इम्पॉसिबल मला वाटतं. तर इम्पॉसिबल नावामध्ये लिहिलं आहे, आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल ही जगामध्ये कुठली गोष्ट नाही आहे. म्हणतात माइंडमध्ये आणि एका व्यक्तीमध्ये एवढी ताकद असते, तुम्ही जर विचार केला तर कुठली गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. म्हणजे पुढे बोलायचं मला छोटंसं उदाहरण द्यायला आवडेल जे मला आता आठवलं ते म्हणजे अनेकदा मी लोक पाहिलेलं एखाद्याचं म्हणजे म्हणा आपली विल पॉवर स्ट्रॉंग असेल, तुम्ही काय अचीव करू शकता, मला याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे जर एखाद्याला जीव वाचला आहे त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे. ते म्हणजे माझ्या एका ओळखीची व्यक्ती आहे, त्यांचं लोकल ट्रेनच्या इथे अपघात झाला त्यांचा. त्यांना फक्त लोकल ट्रेनचा CST स्टेशनला त्यांना फक्त लोकल ट्रेनचा धक्का लागला त्यांना.
धक्का लागला, ते खाली पडले, तर ते पडले आणि त्यांनी आपलं प्राण गमावलं. तर ह्यामुळे नाही गमावलं त्यांनी प्राण, की त्यांना लोकल ट्रेनचा धक्का लागला. त्यांची म्हणा ना, त्यांचे माइंडनी ते स्ट्रॉंग नव्हते, घाबरले. त्यांना वाटत लोकल ट्रेन धक्का मला म्हणून आता आपण जाणार, आपण आता गेलो, आपण काय जाऊ शकत नाही. त्यांचा निगेटिव्ह माइंडसेट होता म्हणून त्यांनी आपला प्राण गमावला. हे एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल, हे निगेटिव्ह एक्झाम्पल राईट. आणि दुसरं पॉझिटिव्ह एक्झाम्पल म्हणजे मी एकदा न्यूजपेपरमध्ये ती गोष्ट वाचली. दिल्लीची एक्झाम्पल होतं. पुढे ट्रेलर चाललेला आहे आणि मागे एक कॉल सेंटरची गाडी चाललेली आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये कॉल सेंटरचा मुलगा बसलेला. तर ट्रेलरमध्ये पुढे मोठा रॉड होता, म्हणजे जे सामान होतं, आणि तो रॉड ॲक्सिडेंट झाला. तो रॉड पूर्ण त्याच्या पोटात घुसला, मागून बाहेर पडला. आणि डॉक्टरने सांगितलं बाबा याचे काही वाचण्याचे काही चान्सेस नाही आहेत, ही व्यक्ती काय जाऊ शकत नाही. ओके. आणि त्याचं थोडक्यात हृदय वाचला आणि पूर्ण पोटामध्ये होल मोठा. पण त्यांनी विल पॉवर ठेवली, मला जगायचं, मला आयुष्यात भरपूर चांगलं करायचं. त्यांनी भरपूर चांगली विल पॉवर ठेवली आणि आज तो मुलगा भरपूर चांगला आहे. ही इज वेल फिट अँड फाईन. आणि तो चांगला, म्हणजे औषधाने जेवढं काम नसेल तेवढं त्याचा विल पॉवरनी काम केलं. तुम्ही विचार करा, माइंडमध्ये एवढी ताकद असते की तुम्ही म्हणता ना, म्हणजे जीव वाचू शकतो. तर तुम्ही जर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही अचीव करायचं आहे, आर्थिकदृष्ट्या आणि तुमच्या करिअरदृष्ट्या जे काही अचीव करायचं आहे, तुम्ही जर खरोखर जर स्ट्रॉंग विल पॉवर ठेवली, खरोखर जर तुम्ही म्हणता ना मला हे करायचं आहे, तर म्हणतात ना आपोआप गोष्टी तुम्हाला जुळायला लागतील. ओम शांती ओमची मूवी आहे, त्याचा मला एक डायलॉग आठवत आहे, जे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की नाही, अगर आप किसी चीज को पूरी दिल से जाओ तो पूरी कायनात उसे जुटाने में लग जाती है. राईट. तुम्ही जर एखादी गोष्ट स्ट्रॉंगली म्हटलं ना, मला ही गोष्ट अचीव करायची आहे, तर म्हणा ना ते पूर्ण सृष्टी त्याच्या मागे ते म्हणा तुम्हाला अचीव करावं लागते. आणि बरोबर तुम्हाला तशा गोष्टी त्या जुळून येतं. तुम्हाला म्हणा पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं. आणि हा सगळा माइंड गेम आहे. तुम्ही जसा विचार करता त्यावरती सगळं डिपेंडेड आहे. आजकाल होतं असं, मी अनेक लोकांना पाहिलेलं आहे की ते स्वतःवरती रिस्ट्रिक्शन ठेवतात, किंवा मला हे जमणार नाही, किंवा मी एवढेच पैसे कमवू शकतो, मी एवढंच करू शकतो. ओके. तर जर तुम्ही विचार केला, एकदा एक्झाम्पल काय, मी ठरवलं की नाही मी 20,000 रुपये महिन्याला म्हणा ना मी कमवू शकतो, माझे तेवढं मला जमणार नाही तेवढं, मग तुमच्याकडे मी बोलतो लाखोचं टॅलेंट असेल, पण तुम्ही तेवढेच कमवणार महिन्याला. ओके. तर तुमच्या माइंडला कधी रिस्ट्रिक्शन ठेवू नये प्रत्येका. आणि स्वतःला कधी पण, मी आणखीन एक गोष्ट पाहिली आहे की लोक दुसऱ्यांची कम्पेअर करतात की मी ह्याच्यापेक्षा म्हणा मी ह्याच्यापेक्षा मोठा झालो, की ना मला म्हणजे मी ह्याच्यापेक्षा मोठा झालो पाहिजे. कोणाशी तुम्हाला कम्पेअर करायची गरज नाही, तुम्ही स्वतःची कम्पेअर करा. कधी आपल्या माइंडला रिस्ट्रिक्शन ठेवू, मला एवढी ना ह्याच्याशी जास्ती ग्रोथ पाहिजे, त्याच्याशी जास्ती ग्रोथ, हे मी स्वतः पण नाही केलं. मी आयुष्यात काय केलं, तर मी स्वतःची कम्पेअर केलं, बाबा मला मी एवढी ग्रोथ झाली, आता एवढी नो. तर त्यामुळे काय तुमच्या माइंडला रिस्ट्रिक्शन राहत नाही. तुम्ही माइंडला जर ओपन ठेवलं की नाही म्हणा ना द स्काय इज द लिमिट, की मला जे अचीव करायचं मी सगळ्या गोष्टी अचीव करत राहीन. आणि एक गोष्ट मला सांगायची म्हणजे ह्याच विषयामध्ये माइंड गेमबद्दल, ते म्हणजे की असं म्हटलं आता, ज्या व्यक्तीचा आपल्या माइंडवरती कंट्रोल असतो तो पूर्ण जग कंट्रोल करू शकतो. माइंडवरती कंट्रोल म्हणजे काय, तर इमोशन्समध्ये मेन म्हणजे काय, तर ग्रीड आणि फिअर, किंवा म्हणा तुम्ही आपल्या माइंडवरती आपण काय बोलतो, आपण काय करतो, हा पूर्ण माइंडवरती कंट्रोल असला पाहिजे. तर तुम्हाला म्हणता ना जे काय तुम्ही ठरवलेलं आहे ते तुम्ही अचीव करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये किती काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या किती काही त्रास असेल, पण तुम्ही जर माइंडला स्ट्रॉंग ठेवलं, येस मला ही गोष्ट अचीव करायची, मला ही गोष्ट करायची, तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये अचीव करू शकता. रडल्याने, घाबरल्याने, टेन्शन घेतल्याने ओके कधी कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. एखादा तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला, आज आम्ही त्याला प्रॉब्लेम्स न म्हणता आम्ही त्याला चॅलेंजेस बोलतो, बिकॉज प्रॉब्लेम अगेन इज अ निगेटिव्ह वर्ड. ओके. तर आम्ही त्याला चॅलेंज, कुठल्याही आयुष्यात तुमचं चॅलेंज आलं तर तुम्ही नुसतं नकारात्मक किंवा हे निगेटिव्ह राहिला, तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही ना, बाबा हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आलेला आहे, आता यावर मी सोल्युशन कसं काढू, मी फटाफट सोल्युशन काढायला लागायचं. मी सांगतो काही प्रॉब्लेम असं आयुष्यात तुम्हाला सोल्युशन मिळणार, जे मी स्वतः देखील फॉलो करतो. तुम्ही घाबरला, टेन्शन घेतलं, रडला, तर ते उलटे आणखीन प्रॉब्लेम वाढत जातील. ओके. आणि ह्या गोष्टी म्हणलं ना आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे मला सांगायला आवडेल, ते म्हणजे अबाउट दी लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके. एक लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची गोष्ट असते की बाबा तुम्ही जे काय गोष्ट तुम्ही मनापासून विचार करता, मला ही गोष्ट मला अचीव करायची आहे, ती तुम्हाला गोष्ट अचीव. अनेकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पुस्तकं देखील वाचलेल्या असतील, भरपूर गोष्टी आपण करतो, अनेक लोक करतात. पण त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायला आवडेल ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे स्वतः काम नाही करता, आपणच त्यावरती काम करतो. आपले दोन मन असतात, एक असतं तुमचे कॉन्शियस माइंड आणि दुसरं असतं सबकॉन्शियस माइंड. तुम्ही कॉन्शियस माइंडमध्ये काय करता, ओके, की तुम्ही कसा विचार करता, ते सबकॉन्शियस माइंडला मेसेज जातो. कॉन्शियस माइंड इज लाईक म्हणजे कम्प्युटरचा डिस्प्ले. ओके. म्हणजे आणि तुमचा जो सबकॉन्शियस माइंड जो आहे दॅट इज लाईक अ CPU. ओके. आणि तुमचा जो तुमचा जो तुम्ही जे काय विचार करता दॅट इज लाईक अ कीबोर्ड. तुम्ही कीबोर्ड म्हणजे तुम्ही काय बटन दाबता, इन द सेन्स तुम्ही काय विचार करता ते तुमच्या कॉन्शियस माइंडला तो मेसेज जातो. मी समजा म्हटलं मी वेड आहे, असं मी माझ्या माइंडला, भले मी नॉर्मल सगळं असं, पण मी सारखं बोलतो मी वेड आहे, मी कॉन्शियस माइंडनी त्याला मी मेसेज देतोय. सबकॉन्शियस माइंडला मेसेज होतो की हा वेड आहे, तुम्ही उद्या वेड्यासारखं वागायला लागाल.
पण तेच जर एखादा वेडा जरी असेल, त्यांनी जर म्हटलं की नाही मी म्हणा मी हुशार आहे, मी आयुष्यात भरपूर अचीव करीन, म्हणजे तुम्ही तो प्रॉपर तुम्ही पॉझिटिव्ह की दाबताय, मग तो कॉन्शियस माइंड म्हणजे तुमच्या CPU पर्यंत मेसेज जातो आणि तो तुम्हाला तेच डिस्प्ले केलं जातं तुमच्या मेंदूला. तर असं ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून मग म्हणा ना तुमच्या कॉन्शियस माइंडने तुम्ही काय विचार करता त्यावरती तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करतं. सबकॉन्शियस माइंडला स्वतःचं डोकं नसतं, तो त्याला तुम्ही म्हणा तुम्ही जो काय कमांड द्याल तसा तो रिॲक्ट करेल. तर त्याला चांगलं खाद्य पुरवा, पॉझिटिव्ह विचार पुरवा, ओके, आणि तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. खरं. आणि त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप मोठी एनर्जी असते. सकारात्मक विचार करणं हे सुद्धा मगाशी तुम्ही बोलताना म्हटलात, तर सकारात्मक विचार करणं किंवा ही विचारसरणी तयार करणं हे कितपत महत्त्वाचं वाटतं आणि बेसिकली आपल्या विषयाशी रिलेटेड गुंतवणुकीच्या दृष्टीतून तुम्ही हे कसं काय सांगाल? ओके. पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टी म्हणजे पहिला आपण लाईफबद्दल बोलूया. तुम्ही जर आज असं होतं असं की आपण भलेही समजा की आपण आर्थिकदृष्ट्या यशस्वी झालो, ओके, पैसे जरी कमवले सगळं झालं, पण तुम्ही जर नेगेटिव्ह माइंड असेल तुमचं, तुम्ही जे यश आणि संपत्तीची कमवली त्याचा तुम्ही उपभोग घेऊ शकत नाही. तर तुम्हाला आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहिला, ओके, पॉझिटिव्ह राहिला तर अनेक फायदे होतात. पहिलं म्हणजे तुमचा लाईफ पर्पज जो असतो, तुम्हाला जे काय आयुष्यामध्ये गोल्स अचीव्ह करायचे आहेत, ज्या काही गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत, ओके, तुम्ही त्याबद्दल पॉझिटिव्ह राहिला, तुम्हाला नक्कीच मी म्हणतो तुम्हाला ते अचीव्ह होतील. आज मी स्वतःच्या आयुष्यात पण ज्या ज्या गोष्टी मी ठरवलेल्या की मला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, त्यामध्ये मी म्हणा लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म माझे गोल्स ठेवतो, तर त्या मी सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली अचीव्ह केलेल्या आहेत. आणि ते एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला मगाशी की पॉझिटिव्ह राहिल्यामुळे तुमची विल पॉवर स्ट्रॉंग होते. एकदा विल पॉवर स्ट्रॉंग झाली की तुम्हाला कुठली गोष्ट म्हणा अशक्यही वाटत नाही, ओके. आणि लास्टली मला बोलायचं म्हणजे हेल्थ पर्पजसाठी की बाबा तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला इवन तुमच्या फिजिकली पण तुम्हाला काही त्रास होणार नाही. आज जे आपण आजार बघतो की डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, त्याच्यानंतर तुमचं इवन कॅन्सरसारखे जे आजार आहे काय, हे सगळे माइंडचे तर प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही जास्ती टेन्शन घेतलं, जास्ती विचार केला तर हे सगळे आजार होतात. जर तुम्ही माइंडने स्ट्रॉंग असाल, असं म्हटलं आता की जर तुमच्या माइंडला तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही काही आजारी असाल, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुम्ही जर पॉझिटिव्ह आला मी बरा होणार, मी नक्कीच हे होणार, तर तशा टाईपचं ते केमिकल जनरेट होतं तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये आणि ते तुम्हाला क्युअर करतं. तुम्ही अनेकदा डॉक्टरकडे जात असाल, ओके, त्यातून मला एक सांगणार, अनेकदा आपण डॉक्टरकडे जातो तर आपण बोलतो की डॉक्टर माझं डोकं दुखतं आहे, ओके, डॉक्टर आपल्याला चेक करतात, तेव्हा कळतं ह्याला काही प्रॉब्लेम काहीच नाही. म्हणजे त्यांना कळतं की ह्यांचा म्हणा ना हा माइंडचा प्रॉब्लेम आहे ह्यांच्या, म्हणजे हा व्यक्ती फिजिकली ठीक आहे पण ह्यांचा माइंडचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर तुम्हाला एक प्लासिबो नावाची गोळी देतो, त्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात. प्लासिबो, त्या गोळीमध्ये काही नसतं, डॉक्टर फक्त मध्ये गोळी देणार आणि बोलणार हा बा ही गोळी खा, तुझं डोकेदुखी बंद होईल. आपल्याला काय वाटतं की आपल्याला डॉक्टरने गोळी दिली म्हणजे म्हणून मी बरा आलो, पण ते तुमचं ते पॉझिटिव्ह माइंडसेट होतं, मी डॉक्टरची गोळी खाल्ली म्हणजे मी बरा होणार. त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्ही बरं ना की त्या डॉक्टरच्या गोळीने. तर ते ठेवणं फार गरजेचं आहे. एकदा तुम्ही ते केलं की तुम्ही जे काय काम करत आहात, आता आपण आज आपण म्हणजे आमचं जे शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आहे किंवा तुम्ही तुमचं जे काय आयुष्यात काम करत असाल त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहिला, चांगल्या तऱ्हेने काम केलं, ओके, तुम्ही तुमच्या कामाकडे फोकस केला, आपोआप तुम्हाला म्हणा आर्थिक यश हे मिळायचं आहे. का? आणि मी ह्याबद्दल का बोलतो, आपला भली हा पैशाचा कार्यक्रम आहे पण मी ह्याबद्दल का बोलतोय कारण जर तुम्ही मनी इज अ बाय प्रोडक्ट, जर तुम्ही माइंडनी स्ट्रॉंग असाल, तुमच्या कामामध्ये यशस्वी असाल, तुम्ही जर माइंडचं चांगलं वापरून तुम्ही चांगलं यश मिळवलं, ओके, तुमचं तरच तुम्हाला पैसा घरी येणार. तुम्ही पैशाकडे फोकस केला तर तुमच्याकडे ना घरी पैसा कधी येणार नाही. मनी इज अ बाय प्रोडक्ट, हे आपण लक्षात ठेवलं. अगदी. आपण यावर आणखी चर्चा करूया, मात्र इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज एका इंटरेस्टिंग विषयावर आपण या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत. विषय आहे योग्य मनस्थिती हीच आर्थिक यशाची खरी गुरुकिल्ली. आणि या विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शशांक रावले आहेत, ट्रेडिंग तज्ज्ञ आहेत. गुंतवणुकीसाठी योग्य मानसिक स्थिती आणि त्यामध्ये फायदा मिळवण्यासाठी या मनस्थितीचा कसा उपयोग होतो या विषयावर बेसिकली आपली ही सगळी चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. माझा पुढचा प्रश्न असा आहे की असं म्हणतात की काही माणसांमध्ये जास्त बौद्धिक क्षमता असते, काहींमध्ये कमी असते, तर हे कितपत खरं आहे? हां, मी देखील अनेक लोकांना पाहिलं, अरे माझं म्हणा माझं डोकं चालत नाही रे, मला अक्कल नाही आहे, अशी लोक ना आपल्या सामान्य भाषेत बोलायचं म्हटलं तर असं काही नसतं. एक गोष्ट तुम्ही स्ट्रिक्टली लक्षात ठेवा, ते म्हणजे म्हणा ना तुम्ही असाल, नाहीतर अल्बर्ट आइन्स्टाईन असो, नाहीतर स्वामी विवेकानंद असो, नाहीतर कोणी असो, प्रत्येका व्यक्तीकडे सेम डोकं असतं, सेम म्हणा टॅलेंट हे डिपेंडेंट असतं, ओके. तर असं कधीही समजू नये. हां, तुमचं डोकं कमी केव्हा चालू शकतं त्यामागे पण काही कारणं आहेत. ते म्हणजे ब्रेन हॅमरेज झालं, तर तुमचं काही मोठं ॲक्सिडेंट झालं, ते मोठं म्हणजे काय, जर आतमध्ये मेंदूला जर मोठा धक्का लागला, जर तुमचा हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो, तुमचं ब्रेन देखील फ्रॅक्चर होऊ शकतं. जर मोठं काही झालं तुमच्या अपघात
तर तुमचं म्हणा मे बी थोडंफार डोकं कमी चालू शकतं, असं होऊ शकतं. त्याच्यावरही उपाय वगैरे सगळं आहे. ओके, पण एकदम झालं तर असं काय झालं की आपलं नाही, मग काय टेन्शन आहे. सेकंड म्हणजे तुमचं एकदम जास्ती वय झालं, वय म्हणजे काय 60-70 वय नाही, तर एकदम 90-95-100 पर्यंत तुम्ही गेलात, तर त्यानंतर जसं आपले बाकी सगळे बॉडी पार्ट्स म्हणा कार्य म्हणा काम कमी करतात, असं आपलं माइंड पण काम थोडं कमी करायला लागतं. तुमचं वय जास्ती आहे का, 90-95 का नाही ना. ओके, हे सेकंड कारण आहे. थर्ड कारण म्हणजे की जर तुम्ही जास्ती खोटं बोलत असाल, ओके, किंवा तुम्ही जास्ती चुकीचं काम करताय, खोटं बोलताय. खोटं बोलल्याने काय होतं मला सांगतो, अँड इट्स अ रिअल फॅक्ट, की बाबा समजा मी भरपूर खोटं बोलत असेल, आज तुम्हाला एक वेगळं सांगतो, ह्या व्यक्तीला वेगळं, ह्या व्यक्तीला वेगळं, तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवलं मी तुम्हाला काय खोटं बोललो, ह्यांना काय बोललो, ह्यांना काय बोललं खोटं. तर आपला जो पूर्ण माइंड आहे, ओके, तर ते या नको त्या गोष्टी लक्षात ठेवण्यात जातं. आणि ॲक्च्युअलमध्ये जिकडे खरोखर आपण डोकं लावलं पाहिजे, ओके, तर तिकडे आपण डोकं लावत नाही. म्हणून मी पाहिलं आयुष्यामध्ये जी लोक जास्ती खोटं बोलतात किंवा जी लोक जास्ती म्हणा जेलस वृत्ती जी असते किंवा दुसऱ्यांचं चांगलं बघत नाही, ती लोक जेव्हा स्वतः बसलेली असतात आयुष्यात, त्यावेळी हा नाही विचार मी किती मागे आहे किंवा मला काय आयुष्यात केलं पाहिजे, मग समोरचा काय करतो, अरे त्याला कसं खाली घ्यायचो, तो कसा पुढे गेला, समोरच्याबद्दल विचार करण्यात जास्त वेळ घालवतात. किंवा एक आहे आणि त्यामुळे स्वतःबद्दल विचार नाही करत, विचारच नाही तुम्ही करत, तर तुम्ही आयुष्यात यशस्वी कसं होणार, राईट. म्हणजे तुम्हाला जाणीवच नाही की तुम्ही काय करताय आयुष्यात. तर ते एक आहे. आणि इव्हन जसं मी म्हटलं की तुम्ही जर जास्ती खोटं बोलताय तर त्यामुळे तुमचं माइंड चुकीच्या ठिकाणी काम करतं आणि मग तुम्ही जर माइंडचा चुकीचाच वापर करताय, ओके, तर तुम्ही म्हणा त्याचा आउटपुट चांगला येणार नाही. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही करताय का, नसतील तर तुमचं माइंड एकदम परफेक्ट आहे, तुम्ही जगातले सर्वात ब्रिलियंट व्यक्ती बनू शकता. फक्त तुम्हाला तेवढं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि तेवढी मेहनत घेतली पाहिजे. तुम्हाला नक्कीच 100% यश येईल, ह्याची शाश्वती आहे. अगदी खरं तर योग्य मनस्थितीतूनच आर्थिक आपण चांगल्या रीतीने यश मिळवू शकतो, याविषयी आपली ही चर्चा सुरू आहे. आणि हे यश मिळवण्यासाठी आपल्या कार्यशाळांचाही निश्चितच उपयोग होतो, याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि शशांक रावले आपल्याबरोबर आहेत, गुंतवणूक तज्ज्ञ, ट्रेडिंग तज्ज्ञ. आपण लगेचच चर्चेकडे वळूया. कार्यशाळांची निश्चितच अनेक प्रेक्षकांना उत्सुकता आहे की या कार्यशाळा नेमक्या आपण काय शिकवता बेसिकली या कार्यशाळांमध्ये आणि कुठे होणार आहेत. येस, पहिलं जसं की आपला आजचा विषय होता की माइंडने आपण पॉझिटिव्ह राहिलं, तर आम्ही शेअर बाजार, ट्रेडिंग आणि गुंतवणुकीबद्दल ह्याचं आम्ही ज्ञान देतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह राहून आपण किती चांगले पैसे कमवू शकतो, ओके, याबद्दल आम्ही ज्ञान देतो. ओके, आणि अनेक लोकांना आपल्या स्पेशली मराठी माणसांना गुंतवणुकीचं त्यांना एक भय असतं की बाबा अरे बापरे शेअर बाजार गुंतवणूक करायची, कसं करू हे तर. तर आम्ही त्याबद्दल लोकांना पॉझिटिव्ह बनवून त्यामध्ये चांगले रिझल्ट देखील आणून दाखवतो, जे की अनेक महाराष्ट्रीय लोक ज्यांना भरपूर चांगला फायदा झालेला आहे. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे ट्रेडिंगबद्दल. तुम्ही ट्रेडिंग करून साधारणतः दिवसाला लाख रुपये टाकले, दिवसाला 3-4 हजार किंवा 5-10 हजार रुपये जरी टाकले, 10-12 हजार रुपये टाकले तर दिवसाला 700-800 रुपये तुम्ही कशा रीतीने कमवू शकता याचं आम्ही तुम्हाला योग्य ते ज्ञान देतो. त्यामध्ये म्हणा तुमच्या वयाची किंवा कुठल्याही तुमचं क्वालिफिकेशन काही अट नाही, कोणी येऊ शकतं. एक हाऊसवाईफपासून, एक वृद्ध व्यक्तीपासून, एक बिझनेसमॅनपासून, एक नोकरी करणाऱ्या व्यक्ती कोणी येऊ शकतं यामध्ये. ओके, इव्हन कॉलेज स्टुडंटपासून सगळे येऊ शकतात. ओके, हे झालं ट्रेडिंगबद्दल. ओके, तुम्ही एक्स्ट्रा इन्कमसाठी यामध्ये तुम्ही काम करू शकता तुमच्या कामाव्यतिरिक्त ट्रेडिंग करून. आणि गुंतवणूक म्हणजे नुसतं शेअर बाजाराची गुंतवणूक नाही, तर त्याबद्दल इतर गुंतवणूक, कुठे कुठे पैसे गुंतवणे, काय करायचं याचं आम्ही तुम्हाला योग्य ते ज्ञान देतो. का, कारण तुम्ही जे काय पैसे कमवता, आपण जे काय काम करून पैसे, तुम्ही जर स्वतः काम करताय तर तेवढा तुमचा पैसा वाढणार नाही, पण तुम्ही ज्यावेळी तुमच्या पैशाला कामाला लावाल त्यावेळी तुमची खरोखर आर्थिक प्रगती होते. हे कसं हे आम्ही त्या कार्यशाळेमध्ये सगळं शिकवतो. बरं, मग आता ह्या कार्यशाळा नेमक्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे असणार आहेत. आता आमची कार्यशाळा आहे ते म्हणजे 24 तारखेला नाशिकला कार्यशाळा आहे, त्यानंतर 25ला लगेचच ठाण्यामध्ये आहे, त्यानंतर 26 तारखेला मग मुंबईमध्ये दादर या ठिकाणी आहे, त्यानंतर इव्हन 31 तारखेला कोल्हापुरात आहे कार्यशाळा आणि 5 तारखेला पुण्यामध्ये कार्यशाळा आहे. 5 जून. येस, 5 जूनला. आता हे मे महिन्यात आणि त्याच्यानंतर 5 जूनला पुण्यामध्ये कार्यशाळा आहे. ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीन्सवर येत असेल. आम्ही जे नंबर्स दिले त्याच्यात फक्त एक छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला पूर्ण डिटेल्स या कार्यशाळेचे येतील. ओके, सगळ्या कारण त्यातनं कुठली पाहिजे तुम्ही अटेंड करू शकता. कार्यशाळा मोफत आहेत आणि कुठली रजिस्ट्रेशनची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊन यामध्ये बसू. तुम्हाला नक्कीच या कार्यशाळा भरपूर आवडतील, म्हणजे तुम्हाला भरपूर यामध्ये चांगलं ज्ञान हे मिळेल. अगदी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देऊया, जसं आता शशांक रावले म्हणालेले आहेत की या सगळ्या कार्यशाळा आहेत त्या मोफत आहेत, कुठल्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाहीये. आपल्या स्क्रीनवर नंबर येत आहेत, त्या नंबरवर केवळ आपल्याला एक SMS करायचा आहे किंवा मिस कॉल करायचा आहे आणि लगेचच या कार्यशाळांविषयी नेमक्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या शहरांमध्ये किती तारखेला आणि किती वाजता या कार्यशाळा असतील याविषयी आपल्याला लगेचच डिटेल्स कळतील. आपल्याला योग्य असलेल्या सोयीस्कर ठिकाणांवर जा आणि या कार्यशाळा जरूर अटेंड करा. आणखी या कार्यशाळांविषयी जर चर्चा करायची झाली तर जसं आपण म्हटलात की
एलिजिबिलिटी कुठलीही नाहीये. कोणी अगदी स्त्री पुरुष विद्यार्थी कोणी. कोणी या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र ज्याला आर्थिक विषयाचं अजिबातच ज्ञान नाहीये मात्र घ्यायचं आहे, इच्छा आहे, तर अशा व्यक्तींसाठी आपण कशा पद्धतीने नेमकं नक्कीच हे आम्ही जे कार्यशाळा बनवल्या आहेत या एका नवीन व्यक्तीला डोक्यात ठेवूनच आम्ही बनवल्या. तर नवीन व्यक्ती ज्याला काहीच नॉलेज नाही, उदाहरण घ्या एखादा इंजिनिअरिंग किंवा सायन्स बॅकग्राऊंडची व्यक्ती आहे, त्याला या गोष्टींचं ज्ञान नसतं, पण ते ज्ञान असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमचं आर्थिकदृष्ट्या तुम्ही पुढे जाल का. कारण आज जे काय तुम्ही काम करता ते पैशासाठीच करतो आपण शेवटी. तर काही ज्ञान असं झिरोपासून आम्ही सगळं प्रॉपरली त्यांना शिकवतो. आणि जे आम्ही शहरं सांगितली बाबा सध्या जे आहेत पुणे, नाशिक, कोल्हापूर, दादर आणि ठाणे ह्या ठिकाणीच आहे. पुढे आम्ही आणखीन शहरात पण चालू करू. सध्या या ठिकाणी तुम्ही येऊन अटेंड करू शकता. अगदी. आणि बऱ्याच वेळा स्त्रियांना सुद्धा असं वाटतं की आपण घर बसल्या कमाई करावी किंवा पण मला येत नाहीये काही त्यातले व्यवहार कळत नाही, तर अशा स्त्रिया सुद्धा अटेंड करू शकतात. असे अनेक लोक आहेत आमच्याकडे ज्यांना कम्प्युटर पण चालू करायचं माहित नाही. गावातले शेतकरी वगैरे देखील आमच्याकडे आलेले आहेत. ते देखील भरपूर चांगल्या रीतीने काम करतात. आज आम्ही जे काही सिस्टम टेक्निक्स बनवले आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी ते कदाचित मला स्वतःला बनवणं सोपं होतं थोडं, म्हणजे डोकं, पण ते सोपं बनवणं डिफिकल्ट होतं. तर ते भरपूर सोप्या बनवलं की कोणी इझिली येऊन त्याच्यामध्ये चांगल्या त्याने पैसे कमवू शकतं. मी जसं बोलतो तसं फॉलो केलं तर नक्कीच त्यांना चांगला फायदा. निश्चितच या कार्यशाळांचा अनेक जण फायदा घेतील अशी आपण आशा करूया. आणि आजचा जो विषय होता बेसिकली तो खूपच इंटरेस्टिंग होता. योग्य मनस्थिती ही आर्थिक विकासासाठी किंवा आर्थिक यशप्राप्तीसाठी किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही सांगितलं. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.